धानोरी स्पोर्ट क्लब टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय हा निर्णय योग्य आहे का? काही वेळात त्याचं उत्तर देखील आपल्याला मिळेल. आमचे दोन पंच इन ऍक्शन अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अमर साठे सर, हेमंत परदेशी सर, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सतीश झुंझुरके सर त्या ठिकाणी या सज्ज होताना पाहायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची मॅच चालू होते. विशाल निघोट षटक क्रमांक पहिलं घेऊन येत असताना आपण पाहतो आहे. ऐतिहासिक क्रीडांगण त्यावरती चालू असलेला क्रिकेटचा सोहळा रॉयल ट्रॉफी 2025. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना, बिग बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक पहिलं स्ट्राइक एंड वरती अगदी आपण पाहतोय नवनाथ हडवळे, विशाल निघोट, आयकॉन टू आयकॉन अशी झुंज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बाजी कोण मारणार आहे की महत्वपूर्ण सामन्यामध्ये तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून आहेत. विजयी मिळवलेत, पराजयी सहन केलेत आणि आता पुन्हा एकदा सातत्य टिकून ठेवायचं असेल तर विजय मिळवणं खूप गरजेचं आहे. अगोदरच्या मॅचचा हिरो नवनाथ हडवळे स्ट्राइक एंड वरती. ओ पहिला चेंडू गुडले स्पॉट वरती पडला, जोरदार अपील. यष्ट्यांच्या पाठीमागे भरत दादा टिंगरे अगदी आपण पाहतोय कार्यरत आहेत. सुरक्षित असेल. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव येताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. अचूक टप्प्यावरती सातत्यानं गोलंदाजी विशाल निघोट करताना आपण सातत्यानं पाहिलेला आहे. दोनही खेळाडू असे आहेत, महाराष्ट्रातून फार मोठी मागणी आहे. नवनाथ हडवळे, विशाल निघोट विशेष म्हणजे अष्टपैलू खेळाडू आहेत. फलंदाजी करू शकतात, फलंदाजी आणि गोलंदाजी देखील लाजवाब करू शकतात. हो, यावेळेला अगदी आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला चेंडू पोहोचेल, सिंगल प्राप्त केली जाईल आणि या एका धावेच्या साह्यानं खातं खोललं जातंय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळते. दोन चेंडू आतापर्यंत टाकलेत, एक धाव येताना जी पाहायला मिळालेली आहे. विशाल अल्भर, मोठी आक्रमकता आहे, दाहकता आहे, स्फोटकता आहे विशालच्या बॅटमध्ये. अनेक स्पर्धा विशालनं देखील आपल्या दर्जेदार फलंदाजीनं गाजवलेल्या आहेत. आज पुन्हा एकदा आपल्या संघासाठी लढण्यासाठी सज्ज आहे विशाल अल्भर. समोर आहे आयकॉन विशाल निघोट, विशाल टू विशाल असं द्वंद्व आता आपल्याला पाहायला मिळेल. ओ हेलिकॉप्टर उडवलंय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. खणखरीत चौकारासाठी 4 रन. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू सीमारेषा गाठताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड मूव ऑन 5 रन. ही खासियत आहे विशाल अल्भर यांच्या फलंदाजीची. प्रचंड मोठी दाहकता, स्फोटकता त्यांच्या बॅटमध्ये सरसवलेली आहे. या अगोदर देखील त्यांचा खेळ आपण पाहिला. जसे स्ट्राइक एंड वरती पोहोचले, चौकार प्राप्त केला. डान्सिंग डाऊन द विकेट, आकाशाचे वेध, खतरा होऊ शकतो, धोका होऊ शकतो. ओ चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा. हा असेल सनसनीत चौकार. बॅक टू बॅक 4 रन. विशाल अल्भर ऑन फायर. ताकद आहे, शक्ती आहे, पॉवर आहे या खेळाडूमध्ये. 2 चेंडूवरती लगातार 2 वेळा सीमारेषा दाखवली. पहिल्यांदा हेलिकॉप्टर उडवलं, त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं काऊ कॉर्नर वरून हा चौकार वसूल केला. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑनला हा सनसनीत चौकार प्राप्त केला आणि सांघिक धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती जारी असताना नवनाथ हडवळे 2 चेंडूचा सामना केला, एका धावेवरती खेळतोय. विशाल अल्भर 2 चेंडू 8 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 2 चेंडू खेळला, दोन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिले. ही ताकद आहे विशाल अल्भरची. विशाल निघोटा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. आयकॉन वरती केलेलं आक्रमण. यावेळेला चांगला चेंडू, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडू वळताना पाहायला मिळाला. इन स्विंग आउट स्विंग हे असर आहेत अगदी आपण पाहतोय विशाल निघोट कडक. 2 चेंडूवरती 2 चौकार आले, परंतु त्यानंतर मात्र प्रभावी मारा, चांगलं कमबॅक केलंय आणि या एक डॉट बॉल प्रस्तुत केला. 5 चेंडू टाकून झालेत, 9 धावा खर्च केल्या बिनबाद. स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय रॉयल 11 शिरूर. शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. पहिलं सत्र चालू आहे, पहिली इनिंग अगदी आपण पाहतोय.
यावेळी अगदी आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये सुरेख कलेक्शन. पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा या षटकामध्ये आयकॉन विशाल निघोट यांनी खर्च केल्या. बिनबाद 9 धावा पहिल्या षटकाची समाप्ती. आणि आता षटक क्रमांक टाकले जाईल ते दुसरं षटक पाहिजे कोणाच्या हातामध्ये सोपवले जात आहे. बॅट मध्ये पुन्हा एकदा बदल नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी अमित भारती सज्ज होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. बॅट मध्ये बदल केल्यानंतर देखील विक्रम घडलेले आहेत. म्हणजे टेनिस क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, बॅट मध्ये बदल केल्यानंतर देखील इतिहास घडलेले आहेत. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅट थोडीशी बदललेली आहे. आणि आता अमित भारती बॉलिंग ट्रॅक वरती पाहायचंय काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवनाथ आडवळे संगमनेर तालुक्यातला हा कोहिनूर हिरा. अगदी आपण पाहतोय आपल्या अष्टपैलुत्वानं अनेक स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतोय आणि मोठी मागणी आहे आयकॉन म्हणून नवनाथ आडवळेला. अमित भारती बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. ओ फुल केलाय त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली नवनाथ आडवळे. एक मोठी विकेट येताना पाहायला मिळते. नवनाथ बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न होता आणि निराश पावलांनी, जड पावलांनी नवनाथ परतताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का, पहिला झटका, पहिला करंट लागताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. न्यू बॅटर अगदी आपण पाहतोय सादिक शेळके मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आक्रमकता, दाहकता, स्फोटकता या गोष्टींना फार मोठं महत्व असतं. 6 ओव्हरची मॅच आहे आणि या समोर तर एक बलाढ्य संघ आहे, तर सन्मानजनक धावसंख्या ही समोर उभीच करावी लागेल. 70 ते 80 धावा खऱ्या अर्थानं झाल्या 6 ओव्हरमध्ये, तर चांगली फायटिंग त्या ठिकाणी मात्र होऊ शकते आणि ती क्षमता आहे. अगदी आपण पाहतोय रॉयल 11 शिरूर मध्ये. यावेळी अगदी आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह खेळलाय शतरक्षक चेंडूवरती. सिंगल वेगवान घेतली जाईल. सांघिक धावसंख्या 2 अंकांमध्ये प्रवेश करते. 10 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसऱ्या मार्गस्थ असताना. दुसरं षटक मार्गस्थ. 10 धावा धावफलकावरती अमित भारती हे महत्वाचं षटक टाकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ बॅटच्या रीच पासून जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक चेंडू दूर ठेवला, अवे फ्रॉम बॉडी. अगदी आपण पाहतोय विशाल अल्व्हर साठी केलेला मारा. हुशार आणि चाणाक्षपणे गोलंदाजी केली जाते अमित भारती द्वारा. अनेक स्पर्धा अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी गाजवलेल्या आहेत आपल्या दर्जेदार फलंदाजीनं. यावेळेला मिड ऑफ लाक शतरक्षक चेंडूच्या खाली येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि विशाल अल्व्हर देखील परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये. आणखीन एक धक्का, आणखीन एक करंट. विशाल अल्व्हर बॅक टू द पॅव्हिलियन. थोडीशी शांतता वातावरणामध्ये अगदी आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरची जारी आहे. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रॉयल 11 शिरूर टीम करते फलंदाजी. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती जारी आहे आणि या न्यू बॅटर. खरं तर अनेक स्पर्धा आपल्या झुंजार फलंदाजीनं, या फलंदाजानं देखील गाजवलेल्या आहेत. द ग्रेट मॅच फिनिशर म्हणून देखील ओळख आहे. विशाल गायकवाड, बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतात. आज 2 विकेट झटपट गेल्यानंतर एक मोठी इनिंग खेळण्याची संधी पुन्हा एकदा येताना जी पाहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक चाहते आपले तयार केलेत. विशाल गायकवाड यांनी आपल्या दर्जेदार फलंदाजीच्या बळावरती अगदी आपण पाहतोय अनेक स्पर्धा खेचून आणलेल्या आहेत, ओढून आणलेल्या आहेत. अगदी आपण पाहतोय आज पुन्हा एकदा ठाण मांडून उभं राहावं लागेल आणि धावा बनवाव्या लागतील. 2 विकेट झटपट गमावल्यात रॉयल 11 आणि या विशाल गायकवाड मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय बंटी पाटील.
ओ कव्हर ड्राईव्ह खेळला होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला, नाकार दिला. यस नो वेट, या तीन गोष्टीवरती क्रिकेट नक्कीच अवलंबून असतं. त्या ठिकाणी योग्य कॉल करणं महत्वाचं असतं. त्या ठिकाणी नकार दिला ही धाव घेण्यासाठी. विशाल गायकवाड यांनी अगदी आपण पाहतोय सांघिक धावसंख्या स्थिर आहे 10 वरती. अमित भारती काय गोलंदाजी केली जाते, कमीत कमी धावा खर्च करायचा असा प्रयत्न. हो यावेळेला ओव्हर द कव्हर हेड, ही खासियत आहे बंटी गायकवाड यांची. अगदी आपण पाहतोय चेंडू सुसाट सीमा पार खणखणीत चौकार, 4 रन. पहा लागले का त्या ठिकाणी, शतरक्षक पडलाय पलीकडं. यस यस ओके. ओव्हर द कव्हर हेड बंटी गायकवाड, विशाल गायकवाड यांच्या बॅट मधून हा सनसनी चौकार येताना जो पाहायला मिळतोय. 14 धावा, 7 ची सरासरी राखली. 2 ओव्हरचा खेळ संपला, अजून 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. रॉयल ट्रॉफी च रॉयल आयोजन अगदी आपण पाहतोय. दर्शकांची प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्याच दिवशी गर्दी जाणवताना आपल्याला पाहायला मिळते या क्रीडांगणावरती. खास आसन व्यवस्था प्रेक्षकांसाठी देखील जी केलेली आहे. ऐतिहासिक क्रीडांगण, अनेक विक्रमांचं साक्षीदार असणार हे क्रीडांगण अगदी आपण पाहतोय. शिरूर नगरीतील एक मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा खरं तर ही रॉयल ट्रॉफी. बरेचसे क्रिकेट रसिक टेनिस cricket.in वरती देखील जोडले गेले असतील, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. यावेळेला फटका सुरेख आहे. शेवटच्या क्षणी अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या लगाता केलं गेलेलं कलेक्शन, शतरक्षण. सूर्याचा काहीसा अडथळा त्या ठिकाणी डोळ्यावरती आला. जशी या शतरक्षकाचे हावभाव पाहायला मिळाले. प्रवीण पलांडे हे महत्वाचं षटक हाताळत असताना 15 रन स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. यावेळेला पॉइंटच्या दिशेला डीप पॉइंटला अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचताना पाहायला मिळेल. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी केले. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. फिटनेस ही गोष्ट फार महत्वाची असते क्रिकेट खेळत असताना. आणि अगदी आपण पाहतोय सातत्यानं गेली अनेक वर्ष विशालदादा गायकवाड यांना क्रिकेट आपण खेळताना पाहतोय. अनेक स्पर्धा आपल्या झुंजार फलंदाजीनं गाजवलेल्या आहेत. पहा यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळून काढला. दुसऱ्या धावेसाठी निश्चितपणे कॉल केला जाईल. फक्त सिंगल मिळेल, फक्त एक धाव त्या ठिकाणी मात्र मिळताना पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 2 पॉइंट 3 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला जातो आहे. धावगती वाढवावी लागेल. गरज आहे षटकारांची, गरज आहे चौकारांची, गरज आहे प्रचंड मोठ्या आतिषबाजीची, गरज आहे आक्रमकतेची. परंतु ती आक्रमकता थोडीशी थंडावताना आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा आहेत तिसऱ्या षटक चालू असताना. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला आक्रमण केलंय जरूर, परंतु या ठिकाणी देखील सिंगल मिळताना पाहायला मिळेल. एक धाव घेतली जाते. 19 वरती धाव फलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. बंटी पाटील 4 चेंडू 7 वरती नाबाद आहेत. अनेक मैदानावरती आपल्या दमदार फलंदाजीनं क्रिकेट रसिकांची मन जिंकलेली आहेत. ओ बॅटची कडा लागलीये, कॉल केला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. सिंगल डबलला जास्त महत्व खरं तर या षटकामध्ये दिलं गेले. म्हणजे प्रवीण पलांडेने तशी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्या ठिकाणी मात्र जी केली आहे. 20 धावा धावफलकावरती 2 पॉइंट 5 षटकाचा खेळ संपताना जो पाहायला मिळतोय. रिवर्स रिवर्स बिटवीन द गॅप अलॉंग द कार्पेट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. हे फटके खेळावेच लागतील. धावा येत आहेत हे खूप महत्वाचं आहे. सांघिक धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. आठच्या सरासरीनं आतापर्यंत धावा बनवलेल्या आहेत. कारण रन रेट अगदी आपण पाहतोय 8चा आहे, परंतु हे रन रेट अगदी आपण पाहतोय वाढवावा लागेल. 18 चेंडू मध्ये 24 आल्यात. उर्वरित 18 चेंडू खूप महत्वाचे असतील. बंटी पाटील यांच्यासारखे एक लढवय्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार फलंदाजीनं गाजवल्यात. उर्वरित 18 चेंडूवरती मोठ्या अपेक्षा असतील.
हो, हा चेंडू अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. अमित भारती या अगोदरचं षटक देखील अप्रतिम ज्या गोलंदाजांना हाताळलं तो अमित भारती हे महत्वाचं चौथं षटक घेऊन येत असताना 25 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतोय. रॉयल 11 विरुद्ध धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी. ओ यावेळेला पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय अमित भारती 2 चेंडू टाकलेत फक्त एक धाव खर्च केली आहे. 25 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ मार्गस्थ आहे. यावेळेला मिड विकेट रिझम मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतो आहे. कलेक्शन सुरेख आहे. फक्त सिंगल मिळेल. फक्त एक धाव त्या ठिकाणी मात्र मिळताना पाहायला मिळेल. काय गोलंदाजी केली जाते. इकॉनॉमिकल गोलंदाजी. अगदी आपण पाहतोय कमीत कमी धावा खर्च करायच्या असा इरादा असा निश्चय असा प्रयत्न आणि सक्सेस देखील झालाय गोलंदाज अमित भारती. 26 वरती 2 गडी बाद. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ मार्गस्थ आहे. हो पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट मिड विकेट रिझम मध्ये फटका खेळलाय बंटी पाटील यांनी. सिंगल प्राप्त केली जाईल. धावफलक 27 वरती अगदी आपण पाहतोय जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.4 षटकाचा खेळ संपलाय. 4 चेंडू टाकलेत 3 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी अगदी आपण पाहतोय. बॅटची काढा अगदी आपण पाहतोय. प्ले डाऊन होण्याची शक्यता होती त्या ठिकाणी. चेंडू अगदी यष्ट्यांच्या जवळून गेला त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला आणि पुन्हा एकदा बंटी पाटील स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. लास्ट बॉल टू गो. चौथं षटक मार्गस्थ आहे. ही क्षणचित्र अगदी आपण tenniscricket.in वरती देखील पाहू शकता. अगदी आपण पाहतोय रॉयल ट्रॉफी मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतोय. झपकन यष्टरक्षक भरत दादा यांच्या हातात निघून जातोय. एक चांगलं षटक एक यशस्वी षटक. फक्त 4 धावा अमित भारती यांनी या षटकामध्ये खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 28. अमित भारती अगदी आपण पाहतोय ISPL ऑप्शनला देखील हा खेळाडू होता. बरेचसे खेळाडू अगदी आपण पाहतोय ऑप्शनला होते. अनेक खेळाडूंचे दरवाजे बंद आहेत टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी अगदी आपण पाहतोय. परंतु अमित भारती ऑप्शनसाठी हा खेळाडू देखील होता. अर्थात जो परफॉर्मन्स आतापर्यंत जो दिलाय लाजबाब जबरदस्त आपल्याला जो पाहायला मिळाला अमित यांचा. टोटल वरती नजर टाकली तर 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता विशाल निगोट पुन्हा एकदा आयकॉनचा वापर त्या ठिकाणी केला जातो आहे. विशाल निगोट षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी सज्ज. सादिक शेळके 7 चेंडू 9 वरती. उर्वरित 12 चेंडू वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. 28 वरती 2 गडी बाद आहे. षटक 5वं चालू आहे. ओ ऑन साइडच्या दिशेला खेळला. ऑफ साइड अटॅक चेंडू होता अगदी आपण पाहतोय. ऑन साइडच्या दिशेला खेळला. सिंगल प्राप्त केली आहे. आणि आता बंटी पाटील स्ट्राइक एंड वरती अगदी आपण पाहतोय 8 चेंडू खेळले 10 वरती नाबाद आहेत. त्यांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आहे जास्तीत जास्त काळ खेळपट्टीवरती उभं राहणं आणि धावा प्राप्त करणं. परंतु म्हणावी तशी आक्रमकता पाहायला मिळत नाही. द ग्रेट मॅच फिनिशर म्हणून ओळख आहे. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. 29 लॉस ऑफ 2 विकेट अगदी आपण पाहतोय. अनेक स्पर्धा दर्जेदार फलंदाजीनं गाजवलेल्या आहेत. हा इतिहास आहे बंटी पाटील यांचा. नऊ बॉल खेळले 10 वरती नाबाद. 2 चेंडू विशाल निगोट प्रतिम टाकताना पाहायला मिळाला. ओ बंटी पाटील फक्त दिशा दिलीये. चेंडूला दिलीये दिशा. चेंडू पार करतोय सीमारेषा. खणखणीत चौकार. 4 रन. 33 वरती अगदी आपण पाहतोय 2 गडी बाद आहेत. विशाल दादा गायकवाड अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. मोठ्या अपेक्षा संघाला आणि जो चौकार खेळला नक्कीच फलदायी लाभदायी यशदायी. कारण की बऱ्याच उशिरानंतर चौकार आला
स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन फोडली तोडली आणि हा सनसनीत चौकार बंटी पाटील यांच्या बॅट मधून 33 वरती 2 गडी बाद. हो पुन्हा एकदा कटचा फटका बिटवीन द गॅप. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बरोबर चेंडू खेळला आणि तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल केला जातो आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहा ज्या ठिकाणी सिंगल मिळायला हवी त्या ठिकाणी 3 धावा घेतल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अगदी आपण पाहतोय आणि या धावफलक 36 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. चांगलं क्रिकेट विशाल गायकवाड यांच्या माध्यमातून नक्कीच जे खेळलं जात आहे. 11 बॉल 17 वरती नाबाद आहेत. एका बाजूला 2 विकेट झटपट गेल्यानंतर स्वतः मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत आणि धावा देखील एका बाजूला येतात. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार, या चेंडूवरती 3 आल्यात म्हणजे पाठीमागच्या 2 चेंडूवरती 7 धावा आल्यात. यावेळेला आता मात्र आक्रमण फ्लॅट बॅटेड षटकार 6 धावा. स्कोर कार्ड मूव ऑन 42. एक फ्लॅट बॅटेड सिक्सर सादिक शेळकेच्या बॅट मधून. चांगली मॅच होईल, चांगला सामना होईल. 4.5 षटकाचा खेळ संपला. 42 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 60 पर्यंत जरी स्कोर कार्ड गेलं ना तर एक चांगली फायटिंग क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. 5व्या षटकातील हा अंतिम चेंडू असेल. 42 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. हो फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, सिंगल प्राप्त केली जाते त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. एक धाव घेतली जाते. षटकाची होती समाप्ती. 43 धावा धावफलकावरती. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहे. पाहायचंय या शेवटच्या षटकासाठी कुणाला आमंत्रित केलं जात आहे बॉलिंग ट्रॅक वरती. नारायण चौधरी कदाचित हे शेवटचा षटक टाकण्यासाठी सज्ज होईल. सादिक शेळके आक्रमकता दाखवली. एका चेंडूवरती 10 बॉल 17 वरती. विशाल गायकवाड 11 चेंडू 17 वरती. दोन्ही फलंदाज 17 वरती आहेत अगदी आपण पाहतोय. खरं तर 2 विकेट झटपट गेल्यानंतर उभे राहिले आणि धावा वसूल केल्या बंटी गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला सादिक शेळके यांनी अगदी आपण पाहतोय. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचं षटक, अंतिम षटक. सादिक शेळकेकडून अपेक्षा असतील, बंटी पाटील यांच्याकडून अपेक्षा नक्कीच असतील. रॉयल 11 शिरूर टीमला या शेवटच्या षटकामध्ये अगदी 15 धावा जरी आल्या तर चांगले द्वंद्व रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. हो पुल करण्याचा प्रयत्न होता. भरत दादा चेंडूच्या खाली. झेल टिपला जातो आहे आणि पहिल्या चेंडूवरती यश मिळतंय गोलंदाजाला. विकेट, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. 43 वरती हा तिसरा धक्का. थोडासा थांबून राहिला होता आणि आता मात्र निलेश सहाने मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. निलेश शहाणे, नारायण चौधरीचं हे महत्वाचं षटक प्रगतीपथावरती जारी आहे. मार्गस्थ आहे रॉयल ट्रॉफीचा धमाका आजपासून चालू झालाय. एक शानदार आयोजन, शानदार नियोजन, दर्जेदार आयोजन कसं असतं हे रॉयल ट्रॉफीने पुन्हा एकदा या तिसऱ्या पर्वात दाखवून दिलं. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. भरत दादा स्वतः चेंडू पर्यंत, परंतु यावेळेला चेंडू खूप दूर होता. सिंगल येईल, एक धाव येईल, परंतु आता पुन्हा एकदा बंटी पाटील स्ट्राइक एंड वरती. स्लॉग ओव्हर मध्ये सातत्यानं आक्रमक फटके बंटी पाटील यांच्या बॅट मधून आपण कित्येक मैदानावरती पाहिलेले आहेत. स्लॉग ओव्हरच्या या षटकामध्ये किती धावा येत आहेत? 44 बनवल्यात. 4 चेंडू शेष असतील या षटकामधले. आतापर्यंत 44 स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 बॉल 17 वरती बंटी पाटील नाबाद. शेवटचे 4 चेंडू या षटकामधले. नारायण चौधरी एक नामांकित गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओ फटका सुरेख होता, परंतु उंची जास्त घेतली चेंडूनं आणि यष्ट्यांच्या पाठीमागे भरत दादा चेंडूच्या खाली आले. टिपला जातोय झेल. बंटी पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटपर्यंत खऱ्या अर्थानं मैदानाच्या
उभे राहिले, धावा देखील वसूल केल्या, परंतु एक मोठा फटका स्लॉग ओव्हर मध्ये खेळत असताना एस्टनच्या पाठीमागे जेल टिपला गेला आणि या बंटी पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. खूप महत्वाची विकेट 44 वरती हा चौथा धक्का लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नारायण चौधरी चांगली गोलंदाजी, 3 चेंडू टाकलेत, 3 चेंडूवरती 2 विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि फक्त एक धाव खर्च केली. चांगली रणनीती खऱ्या अर्थानं धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी टीमनं मात्र आखली. टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम बॉलर तयार, पुन्हा एकदा तयार होत असताना अगदी आपण पाहतोय. हो, पुन्हा एकदा भरत दादा चेंडूच्या खाली. तिसरा झेल भरत दादा यांचा एस्टनच्या पाठीमाग. पडझड होते, डाव कोलमडताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 44 वरती हा 5वा धक्का लागताना पाहायला मिळतोय रॉयल 11 शिरूर टीमला. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन नेम प्लीज. चव्वेचाळीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तेजस शेंडगे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. ओव्हर हॅट्रिक तर त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पूर्ण होताना पाहायला मिळते. 4 चेंडू टाकलेत आणि ऑन हॅट्रिक आता असेल. विकेट हॅट्रिकची संधी आली आहे, संधीचं सोनं केलं जाणार का? यावेळेला अगदी आपण पाहतो आहे वेगवान सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 45. काय गोलंदाजी केली नारायण यांनी देखील. फक्त 2 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतल्या. या मोठ्या अगदी आपण पाहतो या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा बिग हिट येणं खूप गरजेचं असेल. खरं तर 50चा पल्ला पार करणं गरजेचं असेल. पाहिजे या कामगिरी कशा प्रकारे केली जाते. निलेश शहाने क्षमता आहे बिग हिट करण्याची आणि बिग हिट केलाय ओव्हर द कव्हर हेड. बिग ब्लॅस्ट, बिग सिक्सर. 50चा आकडा पार. 51 बनवल्यात. जिंकण्यासाठी 52 धावांचा असेल टार्गेट. हो, झाडाच्या या साईडला षटकारच आहे असं कळवलं जात आहे. 6 धावा असतील. बनवल्या गेल्या धावा 51 आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. यस, चेक करताय पंच. यस, तिसरे पंच चेक करतील. tenniscricket.in च्या कॅमेऱ्यामध्ये सगळी चित्र नक्कीच दिसणार आहेत आणि या निर्णय लगेच येईल आपल्यापर्यंत. षटकार असेल. 6 धावा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. बनवल्या गेल्यात 51-52 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 52 इज टार्गेट. चांगली फायटिंग होईल. गोलंदाज चांगले आहेत आणि क्षेत्ररक्षण ही बाब देखील अप्रतिम रॉयल 11 टीम दिवसभराच्या सत्रात दाखवते. त्यामुळं जरी थोडीशी या लो स्कोरिंग मॅच म्हटली तरी या रंगवण्याचं काम नक्कीच केलं जाईल रॉयल 11. चला, विनंती आहे फक्त फास्ट केला कारण की यानंतर एक मॅच आहे पूर्ण आणि ही इनिंग व्हायची अजून. 6 वाजता अंधार होतोय. त्यामुळे विनंती आहे फक्त आता सहकार्य करा झटपट. चला, बॅट्समन धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी. जशी मॅच चालू होईल पुन्हा एकदा
मॅच होईल चालू आणि जशी मॅच चालू होईल प्रदीप ओहाळ सर पुन्हा एकदा आपल्या समवेत जोडले जातील. याच शिरूर नगरीमधील एक बहरदार आवाज जो अनेक मैदानावरती पोहोचलाय, प्रदीप ओहाळ सर यानंतर आपल्या समवेत जोडले जात आहेत. या सर, आपलं असेल स्वागत. उजळत्या सूर्याने पुरंदरचा माथा, सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा. काळजात जेव्हा अंधार दाटतो, शिव शंभूच्या इतिहासाने अगवा महाराष्ट्र पेटतो. 52 सर. रॉयल ट्रॉफी 2025 आणखीन एक मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळवायची आहे, त्यामुळे विनंती असेल की वेळेचं बंधन आपल्याला इथे मैदानावरती असणार आहे. 52 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. कौशल टिंगरे आणि आपण पाहतोय भरतदादा टिंगरे असे दोन सलवेर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. फलंदाजी कॉलॅप्स झाली. पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी कॉलॅप्स झाली, जिथे संघाचा आयकॉन नवनाथ आडवळे लवकर बाद झाला. विशाला अल्बरने प्रॉमिसिंग स्टार्ट दिलं, परंतु तो देखील लवकर बाद झाला. त्यामुळे धावपलक इथे मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु लढण्यात का धावपलक इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आपण सर्वजण पाहत आहात रॉयल ग्रुप व सायरम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025चं तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली, त्या गोलंदाजी मार्कवरती मात्र पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये टाकायचंय आणि पहिले षटक टाकण्यासाठी मात्र आपण पाहतो संघाचा आयकॉन नवनाथ आडवळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये कुठलाही धावपलक पहा विजयाची खात्री देत नाही, परंतु तुम्हाला लढावं लागेल कमी धावसंख्यावरती. कित्येक वेळा आपण पाहतो तुम्ही विजय ठरताना पाहिलेला आहे, तर मोठ्या धावपलकाचा देखील पाठलाग करताना अनेक संघ विजय ठरलेला आहे. मुख्य पंचाचा लेस प्लेचा इशारा इथे मैदानावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू, पहिल्या चेंडू बॅटची बाहेरची कड असेल, अनुप शेठ भंडारी फसलीमध्ये असेल. कुठलीही धाव इथे मैदानाच्या आतमध्ये नाहीये. 1,51,000 रुपयाने झळाळता करंडकासाठी मात्र चालू असलेला टेनिस क्रिकेटचा प्रचंड मोठा घमासाल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मोठा संघर्ष इथे मैदानावरती रंगणार आहे आणि एका मोठ्या संघर्षातून मात्र स्वतःचं अस्तित्व तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे. आम्ही पुन्हा एकदा सांगतो की स्पर्धा फक्त खेळाडूंसाठी आहे असं अजिबात नाहीये, तर प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतो स्पर्धा मोलाची राहणार आहे. भरत दादा टिपिकल फटका होता, पॉइंट कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, धावा तुम्हाला पळून घ्यायच्यात. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतो इथं प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा फक्त खेळाडूंसाठी आहे असं अजिबात नाहीये, तर प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतो करतं सुवर्ण संधी आहे. 50 रुपयाचं कुपन तुम्हाला खरेदी करायचंय आणि त्या 50 रुपयाच्या कुपनमध्ये आपण पाहतोय तुम्ही एक इलेक्ट्रिक बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून जिंकू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, ते समालोचन कक्षामध्ये यायचंय, 50 रुपयाचं कुपन घ्यायचं आणि शेवटच्या दिवसाची तुम्हाला वाट मैदानाच्या आतमध्ये पाहायची आहे. अक्रॉस द लाईन आडवा बॅटने फटका खेळायचा होता, परंतु चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये नाहीये. पॉवर प्लेचं पहिले षटक आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सामना पाहण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत. आमचे मार्गदर्शक आणि टेनिस क्रिकेटचे निस्सीम चाहते आदरणीय पोपट चाचा चव्हाण, चाचांचं या ठिकाणी शुभागमन आहे. चाचांचं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्यासोबत आमचे जहीर सर आहे, हे दोघांचंही आम्ही सायंकाळच्या सत्रामध्ये स्वागत करतो आहे. यावेळेचा चेंडू वाईड यॉर्कर, पुन्हा एकदा पहा जबरदस्त कामगिरी, धावांसाठी मात्र घरटं सोडलं तिथे आणि बघता बघता आपण पाहतोय 1 धाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपलक पुढे सरकतो. 3 धावा धावपलकावरती. क्रिकेटमध्ये कुठलाही धावपलक विजयाची खात्री देत नाही. ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावा बनवल्या, क्रिकेटच्या महापंडितांना वाटलं की एवढा मोठा धावपलक चेस होणार नाही, परंतु सेकंड इनिंगमध्ये हर्षल गिफ्ट नावाचं वादळ आलं, ज्याने 111 चेंडूमध्ये 175 धावा ठोकल्या. वाह, सुंदर फटका, द्यास ब्रँडेड फटका, परंतु चेंडू थांबला तिथे मैदानावरती. चेंडू थांबला पहा. एक सिंगल आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहता एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. बॉल का नवीन बॉल द्या आतमध्ये.
4 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिली इथे मैदान 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. 52 धावांचा पाठलाग आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो आपल्या स्पर्धेचा पहिला दिवस आहे, त्यामुळे चेंडू जरी हरवला तरी नवीन चेंडू सहजासहजी आपल्याकडे आज तरी उपलब्ध नाहीये. त्यामुळे उद्यापासून मात्र ते उपलब्ध होतील, परंतु आज जर चेंडू हरवला तर नवीन चेंडूनच मात्र सामना पुढे कॅरी फॉरवर्ड करावा लागेल आपल्याला. आणि तेच मात्र आपण पाहतो ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू होता पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचा व्हाईट जॉर्कर. सादिक उबे चांगले क्षेत्रक्षम अडीच ऑफला आपल्याला पाहायला मिळतील. तिथे एक धाव इथे मैदानावरती मिळेल आणि एका धावी बरोबरच षटक क्रमांक पहिल्या फलातून टाकले नवनाथ हाडवळेनं धावपलकावरती नजर टाकली असता 5 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 52 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. अजूनही धावपलकावरती 30 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. आम्ही सातत्याने सांगितलं की कुठला धावपलक असा तयारच झालेला नाही जिथे तुम्हाला विजयाची गॅरंटी मिळेल, आणि इथे मात्र तुम्हाला तो कर्तृत्व इथे मैदानावरती दाखवायचंच आहे. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतोय आणि गोलंदाजी मार्कवरती राजेश अण्णा कदम. राजेश अण्णा कदम यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गेले कित्येक वर्ष शिरूर टेनिस क्रिकेट मधलं आपण पाहतोय जुनं जाणतं नाणं खणखणीत वाजलंय आणि आजही आपण पाहतो त्या जुन्या जाणत्या नाण्याची गरज ही संघाला खूप आहे. इथे धावाही वाचवायच्यात आणि विकेटही मैदानाच्या आतमध्ये घ्यायच्यात, अशी दुहेरी भूमिका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे पार पाडायची आहे. स्ट्राईकवरती आपण पाहतो भरत दादा आतापर्यंत बॅट या स्पर्धेमध्ये शांत आहे, परंतु एक फटका जर प्रॉपर बॅटवरती मिडल झाला तर मग भरत दादा काय करू शकतात मी सांगायची अजिबात गरज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती प्रेक्षकांना नाहीये. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं स्कोअरला फोडलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. भरत दादांचा तडाखा आहे हा षटकार. अफलातून फटका आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. या षटकाराबरोबरच आपण पाहतो संघाचा धावपलकाला मात्र चालना मिळाली आहे. 11 धावा धावपलकावरती आपण इथे पाहत आहोत. शांततेचा भंग केलाय. माहिती होतं खरं तर आपण पाहतो इथं कामगिरी खूप चांगली करायची आहे आणि जर कामगिरी मोठी राहिली तर मग मात्र आपण पाहतोय इथे मात्र मैदान तुम्ही मारू शकता. कारण डू ऑर डायची मॅच आहे. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज अ क्वेश्चन. तुम्हाला जिंकायचंच, जिंकावंच लागणार आहे. जिंकला तरच तुमचं अस्तित्व आहे, पराभूत झाला तर मग मात्र रॉयल ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 3 या मोठ्या पर्वाला तुम्हाला खरं तर टाटा गुड बाय करावं लागेल. यातला विजेता संकल्प पोलीस 11 संकल्प 11 या संघावर सामना खेळेल. येस येस लो फुल टॉस डीप एक्स्ट्रा कव्हरला आक्रमण. भरत दादांचा पुन्हा एकदा कलात्मकतेचा आविष्कार फुलवणारा सनसनी चौकार. षटकारा पाठोपाठ आलेल्या चौकार आणि या चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 15 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तो समीकरण बदलते. 28 चेंडू आणि 37 धावींची गरज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये भरतदादांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. हा बॉल सुंदर बॉल होता. अक्रॉस द लाईन फटका खेळायचा होता. पहिल्या चेंडूवरती तो फटका खेळला ना मित्रांनो, त्याच पद्धतीचा फटका होता, परंतु यावेळेस लेंथ मात्र थोडीशी पाठीमागे होते आणि बॅट गेली आणि चेंडू सरळ आपण पाहतोय विशाल बंटी सरांच्या हातामध्ये जाताना तुम्ही पाहायला मिळालेला आहे. हा चेंडू इथे कव्हरला तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. तुने कॅश किसका छोडा आहे. भरत दादा यांना जीवदान इथे मैदानावरती आहे आणि या जीवदानाबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 16 धावा धावपलकावरती 26 चेंडू आणि 36 धावींची गरज. सामना मैदानात 26 चेंडू आणि आपण पाहतो 36 धावींची गरज. सामना मैदानावरती रंगलाय. लो फुल टॉस आणि सरळ फेकून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं कौशल टिंगरेचा हा अपेक्षित तडाखा आहे. 6 धावा. या षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 22 धावा धावपलकावरती आहे. 25 चेंडू आणि 30 धावांची मॅच आणून ठेवलेली इथे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांनी. एक चांगले चेंडू इथे मैदानावरती गरजेचं आहे. या मैदानावरती आपण पाहतो अनेक वादळ आज दिवसभरामध्ये आले. अनेक वादळांचा प्रवास थांबला तर अनेक वादळ मैदानावरती घोंगवण्यासाठी सज्ज झालेले आहे. फुल टॉस होता. सुंदर फटका. सोपी मेजवानी होती. फुलटॉस चेंडूचा खरपस समाचार. वाईडिश कव्हर फोडला. यावेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतोय धानोरी स्पोर्ट क्लब 26 धावा मैदानावरती आहेत तर 24 चेंडू आणि अजूनही 26 धावींची गरज सामना मैदानावरती पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि 26 धावा.
संघर्ष मैदानावरती आपण पाहतो रंगलेला आहे. संघर्ष हा रडवतो मित्रांनो, परंतु हा संघर्ष आयुष्य तुमचं घडवतो. त्यामुळे आपण पाहतो तुमच्या वाट्याला जर संघर्ष येत असेल आयुष्यामध्ये तर स्वतःला नशीबवान समजा, कारण संघर्ष ज्याच्या वाट्याला येतो ज्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची हिंमत आणि किंमत असते. इथं कर्तृत्व तुम्हाला गाजवतं. काहींचे दिवस झालेले असतात, काही दिवस गाजवलेले असतात, तर काही दिवस गाजवून बसलेले असतात, तर काही जण आपण पाहतो आपल्या दिवसाची वाट पाहत असतात. हे दिवस तुम्हाला मैदानावरती फिरतात, पलटतात, परंतु त्यासाठी तुम्हाला परिस्थितीशी एकरूप व्हावं लागेल, पेशन्स तुम्हाला ठेवावं लागेल आणि तीच कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. यावेळेस भरत दादा आडव्या बॅटनं फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल रॉयल ट्रॉफीचा दमदार हिट षटकार. षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 32 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 23 चेंडू आणि आपण पाहतो 20 धावांची गरज आहे. 23 चेंडू आणि आपण पाहतो 20 धावा. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. संतोष वारे चेंडूच्या खाली आणि डावाला पडलेलं पहिलं खिंडार. भरत दादा टिंगरे नावाचं वादळ थांबवलं सादिक शेळकेनं. डीप फाईन लेगला डीप स्कोर लागला, माफ करा, डावाला पहिला धक्का. चला बॅटर या थोडंसं लवकर. पहिला धक्का आपण पाहतोय त्या मैदानाच्या आतमध्ये बसलाय 32 या धावसंख्येवरती, परंतु आपण पाहतोय जी प्रतीक्षा होती भरत दादांच्या फॉर्मची, मला वाटतं प्रत्यक्ष नव्हती. खरं तर आपण पाहतो एक फटका मी मगाशी सांगितलो, एक फटका प्रॉपर बॅटवरती मिडल झाला की मग भरत दादांचा अधिराज्य आपण पाहतोय आणि तेच अधिराज्य तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. सादिक शेळके पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्यानंतर उत्तराला प्रत्युत्तर त्याने मैदानावरती दिलंय. तर न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात विशाल निखोट. 22 चेंडू आणि आपण पाहतो 20 धाव्यांची गरज आहे. समीकरण इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जरी माफक असलं, परंतु तिथून तरी देखील कामगिरी करायचा. भरकटलेला बॉल असेल, यस मुख्य पंच आपण पाहतो दोन्ही जमिनीला समांतर खेचतील, धावा येतील इथे अवांतर आणि एका धावे बरोबर संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती नजर टाकल्यास 33 धावा आहेत. 22 चेंडू आणि आपण पाहतोय 19 धाव्यांची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. हा बॉल स्कोर कट खेळायचा आपण पाहतो. इथे पाठीमागे जर पाहिलं विरुद्ध दिशेला जो फटका खेळतात त्यासाठी मात्र संतोष वारे उभे करून ठेवले, तिथे मात्र चेंडू जाईल. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नॉनस्टॉक वरती कुणीही नाहीये, त्यामुळे आपण पाहतोय सहजरित्या 2 धाव्यांची मोठी उदाहरण तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. या 2 धावे बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 35 धावा धावपलकावरती, एक गाव एक टीम, त्यामध्ये ओपनचा एक आयकॉन आणि त्यानंतर मात्र रॉयल ट्रॉफीचं फुलवलं गेलेलं एक मोठं व्यासपीठ तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 35 धावा धावपलकावरती 21कडे नजर टाकली आपण तर 21 चेंडू आणि अजूनही 17 धाव्यांची गरज असणार आहे. यावेळेचा चेंडू विरुद्ध दिशेला फटका विशाल निगोट स्वतः असतोय, त्याला माहिती आहे खूप गतीने कमी हा चेंडू आला, त्यामुळे प्रॉपर बॅटवरती मिडल झालेला नाहीये. चांगली गोलंदाजी सादिकने या षटकामध्ये केली. पहिल्याच चेंडूवरती जरी षटकार आला ना, परंतु त्यानंतर मात्र त्यांनी केलेली गोलंदाजी वाखाणण्याजोगी आहे. खरं तर क्रिकेटमध्ये परिस्थिती कित्येक वेळा बदलत असते, परंतु ती परिस्थिती बदलायला दाखवावं लागतो, तुम्हाला संयम दाखवावं लागतो, ते पेशन्स मात्र आपण पाहतो अलीकडे आपल्याकडनं स्वतःचं मात्र गमत आपण गेलेलं आहे. डान्सिंग त्यामध्ये विकेट होता, सुंदर फटका आहे, वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक इथे मैदानावरती. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एका धावे बरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती 36 धावा आहे. शेवटचे 19 चेंडू आणि अजूनही 16 धावांची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. इथे सादिक शेळकेला हा एक चांगला चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग फिनिश करावं लागणार आहे, त्याशिवाय त्याचं काम इथे मैदानाच्या आतमध्ये होणार नाही. परंतु समोर कौशल, ह्या मैदानाचा इतिहास मोठा या खेळाडूभोवती. सुंदर बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल. षटक क्रमांक 3 मैदानावरती संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आपण पाहतो 1 गडी बाद, 36 धावात. धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी तर 18 चेंडू आणि अजून आपण पाहतो 16 धाव्यांची गरज. अठरा चेंडू आणि आपण पाहतो अजूनही 16 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये. यानंतर मात्र आपल्याला या स्पर्धेची क्वार्टर फायनलची लढत पाहायची आहे, जिथे संकल्प 11 शिरूर
लागोपाठचे 2 सामने जिंकत आपण पाहतोय, सरळ क्वार्टर फायनल दाखल झालेला आहे. तर यातला विजेता संघ मात्र आपण पाहतोय सुदाम खोडदेंच्या सेनेबरोबर यानंतर एक मोठी मॅच मैदानावरती खेळेल. षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थ्या षटकाला प्रारंभ आहे. नवनाथ हडवळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर बॉल आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. बॅटिंग टीम रिव्ह्यू घेते. तिसऱ्या पंचांकडे आपण या ठिकाणी जात आहोत. प्रत्येक टीमला खरं तर आपण पाहतो एक रिव्ह्यू आपण ठेवलेला आहे आणि त्याचा वापर विशाल निघोड इथे मैदानाच्या आतमध्ये करतायत. पंचांच्या खरं तर आपण पाहतो या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. विशाल निघोड यांनी इथे मैदानाच्या आतमध्ये 36 धावा धावपलकावरती घडले काय पाहायचं आपल्याला टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून, जिथे वॉर्डरूम मध्ये आपण पाहतो आमचे सतीश जिंजूरके सर आहे आणि त्यांच्यासोबत आमचे टेक्निशियन सर देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. 1,51,000 रुपयाने झळाळता करंडकासाठी मात्र चालू असलेला एक मोठा सोहळा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इट्स अ फेअर बॉल. लिगल बॉल आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 17 चेंडू आणि 16 धावींची गरज. विशाल निगोट जाग्यावरनं चेंडूला उडवलाय. वाईडिश लॉग ऑफला विशाल निगोटचा ब्रँडेड हिट येतोय. षटकार. बेचाळीस धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर 16 चेंडू मध्ये अजून 10 धावींची गरज आहे. सोळा चेंडू मध्ये आपण पाहतो 10 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विरुद्ध दिशेला फटका आणि यावेळेस आपण पाहतो क्षेत्ररक्षकाला बीट करेल हा चेंडू. 1 बाउन्स इन टू द डिफेन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खोडदे साहेब चला. आदरणीय खोडदे साहेब येऊन थांबा. संकल्प 11 शिरूर संघाचे कर्णधार विनंती असेल आपण टॉस साठी येऊन थांबा इथे. 15 चेंडू आणि आपण पाहतोय 6 धावींची गरज. सामना जर महेंद्रसिंग धोनी मला वाटतं आपण पाहतो स्थानिक खेळाडूंनाच ती सुवर्ण संधी आहे. 15 चेंडू आणि आपण पाहतो 6 धावींची गरज. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे रंगत चाललेला आहे. विरुद्ध दिशेला फटका पुन्हा एकदा. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा आहे. 50 धावा धावपलकावरती. 14 मध्ये 2 मरमायच्या. संकल्प 11 शिरूर विनंती आहे चला. वेळेचं बंधन आहे आपल्याला. खोडदे साहेब चला टॉस साठी. क्वार्टर फायनलची मोठी लढत आले तिकडून. चला काय हरकत नाही. आणि याच बरोबर सुंदर फटका. विशाल निगोटला सामना संपवला आहे आणि धानोरी स्पोर्ट क्लब संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल झालाय. टॉस करतोय भरत दादा या. विशाल या आपण. विशाल टिंगरे या टॉस साठी. पोपट चाचा चव्हाण चाचांच्या शोभा असते आपण पाहतोय. अंतिम येस आपण पाहतो करतोय पोपट चाचा चव्हाण यांच्या शोभा असते. टॉस होईल. चाचा या खाली.